रोहित पवार बोलतायत. त्याच्याच बरोबर ज्ञानेश्वरी मुंडे ही वाट बघत आहे, सूर्यवंशी परिवार हे वाट बघत आहे. सरकारकडनं आणि पोलीस प्रशासनाकडनं तिथे कुठेही ऍक्शन घेतली जात नाही. पण एका व्यक्तीने, तो सत्तेतला आहे का गॅलरीमध्ये बसणारा व्यक्ती आहे, 4 कोटी शेतकऱ्यांचा विचार करून तो व्हिडिओ आमच्यापर्यंत पोहोचवला आणि आमच्या या मराठी मीडियाच्या मदतीने तो लोकांपर्यंत, करोडो लोकांपर्यंत गेला. जो रोष या सरकारच्या विरोधात, जे काय आश्वासनं सरकारने दिली होती, कर्जमाफीपासून भावांतर योजनेपर्यंत आणि बऱ्याच काही गोष्टींपर्यंत, त्याच्यावर या सरकारने कुठलाही निर्णय न घेतल्यामुळे आणि मंत्री पदावर असताना खेळ खेळतात, पत्ते खेळतात, हा रोष लोकांचा त्या ठिकाणी होता. त्यामुळे जो कोणी व्यक्ती इन्व्हेस्टिगेशन मध्ये सापडेल, मला असं वाटतं आम्ही तर त्या व्यक्तीचा सत्कार करूच, पण 4 कोटी लोक या महाराष्ट्रातले त्या व्यक्तीचा सत्कार त्या ठिकाणी करतील असाही विश्वास माझ्यासारख्याला त्या वाटतो. आणि ही जलद गतीने विधान परिषदेमध्ये सभापतींच्या माध्यमातून जी काय त्या ठिकाणी इन्व्हेस्टिगेशन होते, याच्या मागे राजकारण काय असेल याचा अंदाज तुम्हाला सर्वांना आहे. माझं एकच मत आहे, तुम्ही इन्व्हेस्टिगेशन करा, जलद गतीने करा, पण अनेक प्रलंबित विषय, अनेक आश्वासनं गरिबाच्या वतीने आम्हाला विरोधी पक्षातल्या आमदारांना तुम्ही दिली होती, त्याच्याबद्दल सुद्धा काय झालं असा प्रश्न येत्या काळामध्ये आम्ही सर्वजण त्या ठिकाणी विचारणार आहोत. आमच्याकडे एक पेनड्राईव्हच्या मदतीने तो व्हिडिओ आला आणि तो आम्ही मोबाईलवर घेऊन तो आम्ही सोशल मीडियावर टाकला. आता तो कुठून कसा आला हे आपल्याला बघावं लागेल, पण इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे. पण जो कोणी असेल, सत्ताधारी आमदार असो नाही तर गॅलरीत बसलेला जो व्यक्ती असो, ज्याचं नाव पुढे येईल, जे इन्व्हेस्टिगेशन मध्ये नाव येईल, मी एक सांगतो, त्या व्यक्तीचा सत्कारच केला गेला पाहिजे. तिथं उपस्थित असणारा मंत्री महोदय गेम खेळतो, शेतकरी मरतोय, आत्महत्या करतोय आणि मंत्री त्या ठिकाणी जर तिथे खेळ खेळत असेल आणि हा विषय जर लोकांसमोर जो कोणी व्यक्तीने आणला त्याचं नाव पुढे येईल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.